नमस्कार. आपण आता CBS स्टँडवर आहोत. कोल्हापूर CBS स्टँड कोल्हापूर, सेंट्रल बस स्टँड कोल्हापूर इथे आहोत. आणि इथे आपण निराधार एक आहेत महिला, त्यांच्याशी बोलूया. त्यांना कोणाचाही आधार नाही आहे, त्यांना आपण शक्यतो होईल तेवढी मदत करूया या उद्देशाने हा व्हिडिओ करत आहे. हे CBS स्टेशन आहे आणि हा इथे बस स्टॉप आहे. आता सहज आता आम्ही इथे मी आलो होतो, तर ह्या ज्या आजी आहेत ते इथेच राहतात. त्यांच्याशी नेमकं काय झालं ते नेमकं बघूया आपण. का राहत आहेत ते इथे, अशा प्रकारे त्यांनी इथे संसार थाटलेला आहे. नमस्कार आजी. बोलू. नाव काय तुमचं? माझं आनंदी प्रकाश पवार. तुम्ही असं ह्याच्या बस स्टॉपला काय राहताय? बस स्टॉपला आमचं घरदार थोरला मुलगा वारला, त्याच्या बायकोनं घरदार इकून गेली आहे. धाकट्या मुलग्याची बी वाटणी, आपली बी वाटणी. मग आता आम्हाला कोणच नाही म्हणून इथं राहतो. काय करणार? तुमचं नाव कसं पूर्ण? माझं नाव बघा आनंदी प्रकाश पवार. आणि पोरग्याचं म्हटलं तर पंडित प्रकाश पवार. तुमचं मूळ गाव कुठलं? मूळ गाव हे बावडाच. एवढंच पडत तिकडं कोण नाही आमचं. सासऱ्याने एकूणच इकडे बावड्याला आले हो. मग तिकडे काय नाही. आता बावड्याचं नाव जय भवन गेलेला होतो आम्ही. ते बी घर नवऱ्यानं कर्ज काढलं. ती एकूण ते पशार हाय का नाही शिव बघा 11 महिन्यात होता तवा गेलाय बघा टाकून. हा तुमचा मुलगा काय? हा मुलगा एक थोरला होता. तो फासावून बायको अशी चंचळ वागली, त्याच्यामुळं त्यानं फास लावून घरी मेला. त्याच्याच बायकोन आता 40 लाखाला घर एकूण दोघांचं माहेरी गेल्या. पावड्यात आहे बघा जय भवन ह्याला भगत वसात, बंटी साहेबाच्या बंगल्यापाशी बघा भगत वसात म्हणून आहे. तुम्ही आता इथे राहताय आता असं? हे तुमचा मुलगा काय? मुलगा माझा धाकटा. आणि ते थोरला वारला. 2 पोरं मला. 2 पोरं. तर ह्या मुलग्याची बायको आता कदमवाडीला कोण आता बघा ही पडलाय म्हणलं. ती यांना काय झालं? ह्याला पॅरेलिस आलाय दादा. तर घातले की 10-15 हजार 20-25 हजार घातले. कामवाल्याने मी घातल्या 10,000. आम्ही 20-25 हजार होतो. 2 तोळं सोनं हे बी इकलं. सोनंचं थोडं. आता म्हणजे आता इथेच राहताय? तिथेच राहतोय. काय करायचं? कोण दिले तर खायचं नाही तर गप्प बसायचं. तुमचं हे इकडे सगळं सामान आहे, साहित्य आहे सगळं. साधारण मग नेमका आता तुमचा चरितार्थ काय चालतो आता सध्या? काय म्हणता? उदरनिर्वाह काय चालतोय? काय नाही कामधंदा बघा. मागून कुठल्या तर देवळापाशी बसून मागून आणतो. 40-50 किंवा 20-30 रुपये झाले तेवढंच आणतोय बघा. भात ते शिवभोजन असते ना, ते 20 रुपये देऊन दोघांनी जेवण आणतो. ते खातोय बसतोय. ती सकाळचं मिळते 12ला. आणि तिथनं पुढं मग काय संध्याकाळी भजी पाव आणायची बघा 20 रुपयाची, खायची. झालं जेवण हे बघा. आणि चहा कुठे सकाळचा 20 रुपये. तुमचे पाहुणे नातेवाईक? पाहुणे माप आहेत. शुगर मिलला उलपी मिळत. पाहुणं बस उठ म्हणत नाहीत. आणि त्यांच्या घरला कशाला जायचं सांगा. आहेत की 3 भाऊ आहे. दोघे एक बहीण आहे उदगावमध्ये. मी असं चांगलं आहे. माझ्या हातांची नाव आहेत बघा. सख्या भावांच्या हातावर नाव आहेत माझ्या. भाऊ वगैरे चौकशी करत नाहीत? कोण आहे बघा. ते माझं होतं ते विकून मेला. त्याच्या बायकोनं घरदार इकलं. त्याला विचाराही गेलेला नाही. काय इकलं? तुझी वाटणी, ह्या पोराची वाटणी. त्या पोरानं कुठे जायचं? ते माझे 2 पोरं आहेत. तिने एक मिली सासरवाडीला म्हणून. त्यांचं पण लग्न झालेलं आहे? शेतं झाले की 2 पोरं आहेत. 6वीला पास झाली पुढची, 7वीला आता जाईल. पोरग 4थीला होतो, 5वीला जाईल आता पोरग. ते बघत नाही? सून तुमची कोण बघत आहे? मी जाऊन त्या पोरासून बघून येतो. हे पण जायत नाही. ती नाव पण काढत नाही. हे चांगलं होते तिथं राहत होता भाड्यानं. पैसा अडका मिळू तुला. पेंटर काम करतो हे बी. तर पेरे झाल्या तिला आता उभा राहत नाही का भराभरा चाला येत नाही. काठी घेतली संडास बाथरूमला धरून न्यायला लागते. औषधाला पैसा नाही होता. CPRला लाईन बाजारला जावं म्हणजे तर 50-60 रुपये लागतात बसला. या रिक्षाला न्यायला 100 रुपये लागतात. कुठला आणू सांग. ते सुद्धा आता बंद केलं. काय करा एखाद्या मेडिकलमधली आणतोय 2-3 रुपयाची गोळी तेवढी देतो. खोकला ताप आहे. रात्री गोळी द्या बघा 5 रुपयाची आणि ते झोप. तुम्हाला मग असं कोण मदत वगैरे असं कोण करत नाही? कोण नाही दादा. तुमच्या गावचे लोक, सरपंच वगैरे कोण करणार? पंचायत करले बघा. आपलं भाऊचा आस्थावनं आम्हाला बघत नाही. आणि दुसरं चुलत भाऊ मावस भाऊ कोण बघणार? जिथं ते परपंचायत.
आणि मी कोणाच्या दारात जायचं नाही बघा. दिवाळीला आणि रक्षाबंधनला गेलतो जातो, तर नाही जायचं नाही. तर बघा ज्या आपला आईबा गेला तिथं सगळं आपलं गेलं. मग काय करणार सांगा. तुमची काम करण्याची पण तयारी आहे? आहे बघा. घर काम करतोय, शेतात काम करतोय, मी अजून करतोय. माझं वय आता 60 तर आहे बघा. 50 सपलं जास्तच असेल, माझ्या लक्षात नाही आता राहिलेलं. आता माझी आठवण ठेवलेलं राहत नाही. काय करणार. ह्या पोरग्या आता आलं ते कोण? ते चहा गाडीवाला उदार पाहतात चहावाले. मी दुसऱ्याच्या ताटात चहा घेऊन येऊन प्यालो. आता आठशे बोलतो बसून काढले बघा. थंड वाजाले म्हणून आता जाऊन 10 रुपये. मच्छर वगैरे चावत असेल ना? मच्छर चावतात. काय म्हटलं? मच्छर वगैरे चावत असेल तुम्हाला? मच्छर चावते. मी झाड लूट काढतोय गाड. काय करायचं लुटणं बघा. आपल्याला घ्याय म्हटलं सगळं लुटून झाडून काढतोय. तेवढं काय चावत नाही. स्वेटर घालतोय. काय करायचं आपल्या प्रसंगाला म्हणजे तुम्ही आता चहा वगैरे म्हणजे असं ते हे मदत करतात चहा वगैरे? चहा विकत दादा विकत आणि हे द्यायचं पैसे तर कुठं जाऊन मागून आणायचं, द्यायचं पैसे. नाही तुम्हाला कुठे काम असं सांगितलं तुम्हाला? करीन की मी करतोय. घर काम करतोय, शेतात काम करतोय. आम्हाला शेतातली सवय आहे. आम्हाला बसायची सवय नाही. शेतामध्ये करतोय. तुम्ही घरातलं भांडी धुणी फरशा ते घर काम करतोय. काय करायचं मग. आपल्याला विलाज नाही. थोरला मुलगा होता, बाहेर काढत नव्हता. हे कोल्हापूर साधं माहीत नव्हतं. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सगळ्यांना आवाहन करूया की आजींना आपल्या मदत कुठून ना कुठून तरी करा. संपर्क साधायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9922 68 27 00 9922 682700. हा माझा नंबर आहे. निराधार आजींना आपण मदत करूया. अशा प्रकारे आता हे राहत आहेत, तसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत आहेत. हा त्यांचा मुलगा आहे. नमस्कार. असू झोपा असू दे झोपा. बरं नाही काय? हा व्हिडिओ मी कसं सगळ्या सोशल मीडियावर टाकणार काय. आणि हा आजी हा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही सगळीकडे व्हायरल करणार की तुम्हाला जेणेकरून मदत व्हावी यासाठी. हा करू ना. तुमची काही हरकत नाही ना. काम जर कुठं लावलं तरी पण मी मिळणार तुम्हाला मिळणार. घरगुती काम मिळणार. आपण हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करूया आणि जास्तीत जास्त तुम्हाला मदत मिळण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही इथं असताय ना? मी हाय 2-3 दिवस आहे इथं. तुम्हाला कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी मदत करतो मी. बघा इथं मुलगा असतो. मी कुठं देवळापाशी तिकडे आता मस्जिदला किंवा ह्या देवळापाशी उद्या सोमवार आहे तिथं. बरं काय नाही, सगळं चांगलं होईल. तर काळजी करू नका तुम्ही. हा बरं पोरासाठी असू दे का सगळं चांगलं होईल. हा आपण व्हिडिओ सगळ्याच्या सोशल मीडियावर टाकूया. आणि तुम्हाला जास्तीत जास्त तुम्ही अशा प्रतिकूल परिस्थितीत राहतात, खूप वाईट वाटतंय. हे मच्छरमध्ये वगैरे राहतात तुम्ही, असं कचऱ्यामध्ये इकडे आजूबाजूला आहे, असं ते बरं वाटत नाही राहायला. माणूस म्हणून आपण तो इकडे साईडला कचरा पडलाय. आपण जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला. आईला